नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचा तुमच्या यूट्यूब चॅनल प्रवेश SSC मध्ये। उम्मीद करतो विद्यार्थी मित्रांनो तुम्ही सगळे बढिया असाल। आज तुमच्यासाठी 28 ऑगस्ट 2025 SSC GD महाराष्ट्र पुणे तळेगाव सेंटर इथली अपडेट घेऊन आलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो यामध्ये सांगणार आहे की ग्राउंडची जे फोटो जिथे विद्यार्थ्यांनी ग्राउंडची फोटो पाठवली आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे कसं ग्राउंड आहे, त्याचबरोबर हाईट, चेस्ट, वेट कशी मोजत आहेत हे सुद्धा सांगत आहेत आणि एवढे मुलं फेल का होत आहे याचं कारण सुद्धा मी सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो आणि त्यावर तुम्ही काय उपाय केले पाहिजे हे सुद्धा आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर वॉच घालता येते काय, तर ते सुद्धा सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो। फ्री राहण्याची सोय, ट्रॅक कसा आहे, जायचं कसं, जेवणाची सोय संपूर्ण घरपासून तुमच्या विद्यार्थी मित्रांनो स्टेशन पासून तुम्ही सेंटर पर्यंत कसं पोहोचाल, कुठे राहिले, संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला देणार आहे। जे विद्यार्थी मित्र आपल्या चॅनलवर नवीन असतील त्या विद्यार्थी मित्रांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। सर्वात पहिले आता आपण इथे बघूया विद्यार्थी मित्रांनो की जे ट्रॅक आहे ते कसं होतं। यामध्ये बघू शकता विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारचे तुम्हाला ट्रॅक पाहायला भेटणार आहे। इथे तुम्हाला कच्चं डांबर पाहायला भेटणार आहे विद्यार्थी मित्रांनो, त्याचबरोबर काही भागावर तुम्हाला माती सुद्धा पाहायला भेटणार आहे। हा असं ग्राउंड आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हा 357 मीटरचा जो आहे तो ग्राउंड पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर तुम्हाला 14 राउंड टोटल तिथे लावायचे आहे विद्यार्थी मित्रांनो, 14 राउंड टोटल लावायचे आहे। हा 357 मीटरचा ग्राउंड आहे आणि हा कच्चा डांबरचा आहे विद्यार्थी मित्रांनो, म्हणून जेव्हा तुम्ही रनिंग कराल तेव्हा तुम्ही शूज घालून तुम्हाला रनिंग करायचं आहे, कारण कोणत्याही प्रकारची तुम्हाला इंजुरी झाली पाहिजे नाही, कारण ते बारीक गिट्टी असते, ते पायाला गळू शकते विद्यार्थी मित्रांनो। मी तुम्हाला सांगत आहे कारण आपण मातीवर प्रॅक्टिस करतो, मातीवरची प्रॅक्टिस आणि कच्च्या डांबरवरची जे गोटे निघालेले असतात तिची प्रॅक्टिसवर भरपूर फरक जातो विद्यार्थी मित्रांनो, म्हणून तुम्ही तुमची काळजीपूर्वक तुम्ही तुमचं जे आहे ते रनिंग करायचे आणि शूज घालून। सर्वात पहिले विद्यार्थी मित्रांनो आता स्टार्टिंग पासून एंट्री पासून तुम्हाला एक्झिट पर्यंत सांगतो। 4 ते 6च्या दरम्यान तुम्हाला एंट्री होते विद्यार्थी मित्रांनो, 4 वाजतापासून 6 वाजतापर्यंत। त्याचबरोबर तिथे तुम्हाला आधार कार्ड आणि हॉल तिकीट तुम्हाला सोबत घेऊन जावं लागते। तिथे एंट्री होते, एंट्री झाल्यानंतर तुम्हाला ते नोंदणी करावं लागते। नोंदणी केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला बसमध्ये बसवल्या जाते। बसमध्ये बसवल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तिथे जे आहे ते तुम्हाला हॉलपर्यंत घेऊन जातात। हॉलमध्ये घेऊन गेल्यानंतर तिथे तुम्हाला फॉर्म भरावं लागतं, त्या फॉर्म भरावं लागतं। त्यामध्ये तुम्हाला पेन पाहिजे, तुमचे पासपोर्ट फोटोज पाहिजे आणि त्याचबरोबर तुम्हाला गोंद सुद्धा पाहिजे, जे ग्लू पाहिजे विद्यार्थी मित्रांनो चिपकवण्यासाठी फोटो। त्याचबरोबर त्यानंतर हॉलमध्ये बसवल्यानंतर तुम्हाला ट्रॅकमध्ये घेऊन जातात। ट्रॅकमध्ये घेऊन गेल्यानंतर तुम्हाला तिथे विद्यार्थी मित्रांनो तिथे रोल नंबरनुसार बसवलं जाते। रोल नंबरनुसार तुम्हाला जे आहे ते नेतात आणि त्याचबरोबर तुम्हाला RFID जे चिप आहे, RFID चिप तुम्ही तुमच्या दोन्ही पायाला बांधले जातात। दोन्ही पायाला बांधल्यानंतर चेस्ट नंबर सुद्धा दिलं जाते। ते जे RFID चिप आहे ते तुमची स्कॅन होते विद्यार्थी मित्रांनो, दोन्ही साईडची स्कॅन होते। स्कॅन नंतर बायोमेट्रिक सुद्धा होते आणि त्याचबरोबर तिचे मग बॅचेस बनवतात। बॅचेस 5 ते 6 बॅचेस तुम्हाला तिथे बनवले दिसतील विद्यार्थी मित्रांनो। आज किती बॅच बनवले हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर जे डांबर आहे ते कच्चं डांबर आहे आणि तुम्हाला तिथे विद्यार्थी मित्रांनो 90 डिग्रीची तुम्हाला टर्निंग सुद्धा पाहायला भेटणार आहे आणि त्या टर्निंग वरून विद्यार्थ्यांची स्पीड कमी होते हे तुम्हाला सुद्धा सांगून देतोय। तुम्हाला 14 राउंड मारायचे आहे। त्याचबरोबर आता खूपशे विद्यार्थ्यांचं कमेंट होतं की सर वॉच घेऊन जाता येते काय, तर विद्यार्थी मित्रांनो ऑफिसर तुम्हाला कोणत्याही प्रकारची वॉच अलाउ करत नाही, कारण जे RFID द्वारे आहे जे स्कॅन होते तिथेच तुमचा टाइम सगळं तुमचे किती राउंड झाले तुमचे सगळं तिथे येते विद्यार्थी मित्रांनो। तरी तुम्ही लपून तुम्ही वॉच घेऊन जाऊ शकता विद्यार्थी मित्रांनो। कोणी जे लोअर घालून असते, कोणी जे 3-4 घालून असते त्यामध्ये तुम्ही तुमची वॉच लपवून घेऊ शकता। टी-शर्ट कोणी घालून असते त्यामध्ये तुम्ही तुमच्या पद्धतीने तुम्ही लपवून घेऊन जाऊ शकता। आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो आज जी बॅच बनवली होती ते 180 मुलांची जे आहे ते बॅच बनवली होती। त्याचपैकी यामधून जे विद्यार्थी मित्रांनो 140 मुले जे आहे ते पास झाली आणि त्याचबरोबर 40 मुले आहेत जे ते फेल झाली विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर इथे पासची वेगळी बॅच बनवली जाते, फेलची वेगळी बॅच बनवली जाते। फेलवाल्यांना अपात्रचं जे लेटर आहे ते दिलं जाते, किती मार्क्सने राहिलं, किती राऊंडने राहिलं ते तिथे दिले जाते। त्याचबरोबर पासवाल्यांची जे आहे
पासवाल्यांची वेगळी बॅच बनते। आता सर्वात पहिले तुम्हाला राऊंडचं सांगून देतो। राऊंड विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 14 मारायचे आहे। त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांची चुका असे होत आहे की त्यांचा मागे जाऊन ते 13 राऊंडवरच थांबून राहिले आणि त्यांना वाटत आहे की आमच्या 13 राऊंडमध्येच कंप्लीट होणार। तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक सविस्तर सोय सांगतो, तुम्ही तिथे 14 दगड तुम्ही सोबत घेऊ शकता, त्याचबरोबर काही रबर बँड घेऊ शकता 14, किंवा तुम्ही तुमच्या बोटाद्वारे मोजू शकता। तुम्हाला ज्या परीने सुचेल विद्यार्थी मित्रांनो त्या परीने तुम्हाला कोणत्याही प्रकारे कशाही करून तुम्हाला 14 राऊंड तिथे पूर्ण करायचे आहे। कोणाला पाऊल स्वतः थांबायचं नाही की सर कोणी त्यांच्यामुळे 13 राऊंडमध्ये थांबत आहे म्हणून हा जो रेशो आहे तो जास्त कटण्याचा आहे विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्ही बघू शकता। त्याचबरोबर हे जे आहे कारण हे भारी संख्येमध्ये लोक कटत आहेत आणि त्याचबरोबर इथे तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर आता जे पास झालेले विद्यार्थी आहेत त्यांची हाईट मेजरमेंट होते, चेस्ट मेजरमेंट होते आणि वेट मेजरमेंट होते। हाईट चेस्ट वेटमध्ये सुद्धा जे आहे विद्यार्थी मित्र कटून राहिले, कारण सर्वात पहिले हाईट मोजत नाही, हाईट रनिंग नंतर मोजली जाते, चेस्टही रनिंग नंतर आणि वेट सुद्धा रनिंग नंतर मोजलं जाते। तर विद्यार्थी मित्रांनो जे हाईट पाहिजे तुम्हाला ते तुम्ही 170 पाहिजे तुम्हाला, त्याचबरोबर जे तुमच्या चेस्ट पाहिजे ते 80 आणि +5 तुम्हाला पाहिजे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जे वजन पाहिजे ते 50+ तुम्हाला वजन पाहिजे। 50च्या खाली असले तर ते तुम्ही तुमचं जे आहे ते फेल होणार। त्याचबरोबर काही विद्यार्थी मित्र जे आहे ते हाईटमध्ये कटत आहेत रनिंग काढल्यानंतर, काही विद्यार्थी मित्र वेटमध्ये कटत आहेत आणि काही विद्यार्थी मित्र जे चेस्टमध्ये सुद्धा कटत आहे। विद्यार्थी मित्रांनो जे चेस्ट मेजरमेंट आहे ते निप्पलच्या खालून होत आहे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सांगून देतो, नंतर तुम्ही बोलायचं नाही, तुम्ही तिथं गेल्यावर तुम्हाला तिथं सगळं समजेल। आणि मुलांचं कन्फ्युजन सुद्धा होत आहे ते राऊंड मारण्यामध्येच, 14च्या जागी कोणी 13 राऊंडमध्येच कंप्लीट करत आहेत। म्हणून जेव्हा तुम्ही राऊंड मारता तेव्हा तुम्ही जे आहे ते बरोबर एकदम आठवण ठेवून तुम्ही ते करा। त्याचबरोबर शूज घालून तुम्ही हे करा। हे जे हाईट वेट चेस्ट आहे ते डिजिटल माध्यमातून मोजली जाते विद्यार्थी मित्रांनो, डिजिटल माध्यमातून। आणि त्याचबरोबर जे आहे आता ST कॅटेगरी विद्यार्थ्यांचे कमेंट येत होते की सर आम्हाला कोणते अदर सर्टिफिकेट लागतात, तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचे सर्टिफिकेट लागत नाही। तुम्हाला काय काय लागते, फोटो लागतात विद्यार्थी मित्रांनो, 5 फोटो घेऊन जायचे सर्वांनी, आधार कार्ड घेऊन जायचं, हॉल तिकीट घेऊन जायचं, डोमिसाईल घेऊन जायचं आणि कास्ट सर्टिफिकेट घेऊन जायचं। एवढे डॉक्युमेंट्स तुमच्याजवळ असले पाहिजे। त्याचबरोबर ST कॅटेगरीला जे हाईटसाठी आहे ते 162.5 सेंटीमीटर पाहिजे। त्याचबरोबर जे तुम्हाला आहे की जे चेस्ट आहे ते 76 +5 तुम्हाला पाहिजे विद्यार्थी मित्रांनो। त्याचबरोबर तुमचा वेट सुद्धा 50+ पाहिजे इथे। त्याचबरोबर आता काही विद्यार्थ्यांचे प्रश्न असे होते की सर जायचं कसं, तर विद्यार्थी मित्रांनो मी पुणे स्टेशनपासून सांगणार आहे तुम्हाला। तुम्ही कोणत्या कोणत्या जिल्ह्यातले आहात ते सुद्धा मला कमेंट करा, तुम्हाला कोणत्याही क्वेरीज असतील ते सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करू शकता, काही सुटलं असेल सांगायला। तर विद्यार्थी मित्रांनो सर्वात पहिले पुण्याला जायचं आहे। पुणे स्टेशनमधूनच तिथे तुम्हाला एक लोकल भेटणार, लोकल तळेगाव धबेडाची भेटणार विद्यार्थी मित्रांनो। तिथे 10 रुपये तुमचे तिकीट असणार। ते 10 रुपये तिकीट नंतर तुम्ही तळेगाव धबाडे पोचाल। तिथून तुम्हाला बाहेर निघायचं आहे, बाहेर 50 मीटर तुम्हाला बाहेर निघायचं आहे। तिथे तुम्हाला ऑटो बसेस भेटतात विद्यार्थी मित्रांनो, तर तुम्ही तिथून ऑटो करायचं। जास्त मुले सोबत असतील तर विद्यार्थी मित्रांनो ते कमी पैशात घेऊन जातात, पण नवीन विद्यार्थी पाहिल्यानंतर ते 50 किंवा 100ची डिमांड करतात विद्यार्थी मित्रांनो। यामध्ये तुम्ही बार्गेनिंग करायचं आणि तिथून जे स्टेशन पासून आहे तर तुम्हाला ते 2.5 ते 3 किलोमीटर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। ते अजिंक्य तारा हॉटेल आहे, तिथं राहण्याची सोय जी आहे ते फ्री आहे विद्यार्थी मित्रांनो। तिथे जेवायला सुद्धा असते, पण जेवणाचे जे आहे ते तुम्हाला पैसे लागतात। 140 रुपये जे आहे ते थाळी तुम्हाला पाहायला भेटणार आहे। तिथे राहण्याची सोय जी आहे, राहण्याची सोय सुद्धा तुम्ही पैसे देऊन राहू शकता विद्यार्थी मित्रांनो। पैशाने राहण्याची सोय सुद्धा आहे, तिकडे मंदिर सुद्धा आहे, तिथे पण राहू शकता तुम्ही तुमच्या परीने जसं वाटेल तसं। आणि अजिंक्य तारामध्ये भरपूर गर्दी असते, तो हिली एरिया असल्यामुळे, पहाडीवर एरिया असल्यामुळे थंडी असते। त्याचबरोबर तुम्ही तुमचं कंबल वगैरे काही घेऊन जाऊ शकता ओळायला विद्यार्थी मित्रांनो। आणि अजिंक्य तारा हॉटेल आहे, त्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये पण हॉटेल आहे, तिथे पण राहण्याची सोय आहे, पैसे देऊन राहू शकता, फ्रीमध्ये राहू शकता तुम्ही, तुमच्या सोयीने राहायचं। तिथून जे सेंटर आहे आपलं विद्यार्थी मित्रांनो, ते सेंटर तुम्हाला 700 ते 800 मीटर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। ते अजिंक्य तारा हॉटेल पासून आहे, ते तुम्हाला 700 ते 800 मीटर तुम्हाला पाहायला भेटणार आहे। त्याचबरोबर ही अशी अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो। काही सुटलं असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि अशाच प्रकारच्या अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा। आपण भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये। थँक्स फॉर वॉचिंग। जय हिंद, जय भारत, थँक्यू।